हॅलो. ओके. हॅलो. थांब आता करूया आपण हॅलो. चालू. हॅलो. कोणाचं असते? हॅलो. सुप्रभात मित्रांनो. मंगेश मांजरेकर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्घाटन सोहळ्याकडे आपण वळतोय. सन्मान्य मंगेशजी मांजरेकर यांच्या शुभ हस्ते भंडारी समाज अध्यक्ष श्रीवर्धन मंगेशजी मांजरेकर यांच्या शुभ हस्ते मैदानाला श्रीफळ देण्यात येत आहे आणि या स्पर्धेचं शुभारंभ आपल्याला पाहायला मिळेल. यूट्यूबच्या द्वारे आपण जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. यूट्यूबद्वारे या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक सन्माननीय श्री अनंतभाई गुरव गटनेते श्रीवर्धन नगर परिषद यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची रिबीन अर्थात फीत कापण्यात आणि येईल आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने उद्घाटन होईल. सन्माननीय अजिंक्येश भाटकर अर्थात लखनजी भाटकर श्रीवर्धन उपशहर प्रमुख शिवसेना, तसेच आकाश जैन उद्योजक आपल्याला पाहायला मिळतील. ते साजेश भाटकर तसेच सुजाता तोडणकर या सुद्धा या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत. मला मीच नाही घेतली.
हॅलो 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 चिन्मय लाईट कमी आहे वाढव ना आपला कलर आहे फिक्स कलर हॅलो 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 तर आपण सुरुवात करतो या प्रतीक्षित असलेल्या श्रीवर्धन प्रीमियर लीगची. तर विनंती असेल, पहिला सामना ज्यांचा आहे अर्थात सोमजाई वॉरियर्स विपक्ष जैन 11 कुवेत. आपल्याला लास्ट कॉल आहे, आपण प्लेइंग 11 लिस्ट सोबत टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे त्वरित. चला, विनंती असेल दोन्ही कॅप्टनला. सोमजाई वॉरियर्स विपक्ष जैन 11 कुवेत. लास्ट कॉल आहे, आपण टॉस बॉक्समध्ये प्लेइंग 11 लिस्ट सोबत पोहोचायचं लवकर. एक तास आपण मागे आहोत, प्लीज विनंती आहे. टेक्निशियन इश्यू होता त्यामुळे उशीर झालाय, तर आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. प्लीज आपण लवकर पोहोचा दोन्ही कॅप्टन. विनंती असेल सर्व अतिथींना आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कडे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तर या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा यूट्यूबद्वारे जोडलेले असंख्य क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी हरीश गजानन देकर, माझ्यासोबत मारूफ या स्पर्धेला समालोचक म्हणून लाभलेत, तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. चला कॅप्टन, लास्ट कॉल आहे आपल्याला, प्लीज.
चला विनंती आहे अतिथींना विनंती आहे प्लीज. साजिश भाटकर प्लीज या. आपला मॅच आहे. मला वाटतं ट्रॉफीवरच नेम ठेवलाय. चला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या सर्व मान्यवर प्लीज. लखनजी भाटकर, आकाश जैन, साजिश भाटकर आणि मंगेशजी मांजरेकर आपल्याला प्लीज विनंती आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपण या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तर मंगेशजी मांजरेकर आपल्याला विनंती आहे. भंडारी समाज अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अर्थात श्रीवर्धन प्रीमियर लीग म्हणजे श्रीवर्धन वासियांसाठी पर्वणी आहे आणि इथे न्याय दिला. अर्थात या श्रीवर्धनला समालोचक आपण पाहाल तर दोन्ही समालोचक श्रीवर्धन आहेत. श्रीवर्धनचे आहेत. आपण पंच पाहिले तर आपल्या महाड, दादली, श्रीवर्धन, म्हसळा, महाड आणि माणगाव या तालुक्याची स्पर्धा आहे. त्यामुळे पंचही आपल्याला पाहायला मिळतील. संदीप माने सर आणि बंटी जाधव सर. आणि अर्थात यूट्यूबवर चॅनलवर ज्या आपण ही स्पर्धा कव्हर करतोय ते सुद्धा आपल्या जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह श्रीवर्धन या चॅनलवर ही स्पर्धा कव्हर करतोय. तर मंगेशजी मांजरेकर यांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. तर विनंती आहे दोन्ही कॅप्टनला टॉसमध्ये आता पोहोचायचं आहे. तर अजिंक्येश भाटकर यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि दोन्ही कॅप्टनला विनंती आहे प्लीज लवकर पोहोचा. आपण खूप वेळ घेतला आहे. तब्बल 1.25 तास आपण स्पर्धेच्या मागे आहोत, वेळेच्या मागे आहोत. थोडा टेक्निशियन इश्यू होता त्यामुळे ही स्पर्धा थोडी उशिरा आपण सुरुवात करतोय. आज पहिला दिवस आहे. चला सोमजाय वॉरियर्स, गौरव बोरकर आणि जैन 11 कुवेत हॅलो. तर टॉस बॉक्समध्ये मी हरीश देकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेनिमित्त. अर्थात श्रीवर्धन प्रीमियर लीग महाड, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातली ही स्पर्धा आपण अनुभवतोय. तर एक चांगली स्पर्धा 5 दिवस इथून आपण पुढे पाहणार आहोत. तर टॉस बॉक्समध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर सन्मान्य अजिंक्येश भाटकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी होईल आणि आमचे मुख्य स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. माझ्या उजव्या बाजूला महेशजी मयेकर अर्थात जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हचे ओनर आणि डाव्या बाजूला अमय खर्देकर, सूरज खर्देकर, अजिंक्येश भाटकर, आकाश खर्देकर, रोहित कदम, सिद्धार्थ बोरकर, अमृत बोरकर, अमृत केळसकर या सर्व मुख्य आयोजकांच्या निखिल
भाटकर, अमृत बोरकर या सर्व आयोजकांच्या वतीने आपण ही साई श्रद्धा मित्र मंडळ आयोजित श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले आपण अनुभवणार आहोत. तर सन्माननीय अतिथी तुमची वाट पाहतात. कॅप्टन प्लीज, आपण श्रीवर्धनची प्रीमियर लीग यूट्यूबला दाखवते, तर आपण त्याचाही सन्मान करा, क्रिकेटचाही सन्मान करा. कॅप्टन, आपल्याला लास्ट कॉल करताना मी 3-4 कॉल दिलेले आहेत प्लीज, कारण आपण श्रीवर्धनचं क्रिकेट हे अख्ख्या रायगडमध्ये ओळखलं जातं बिफोर टायमिंगसाठी, लक्षात ठेवा. आणि आता वॉर्निंग आहे आमच्या आयोजकांकडनं, तुम्हाला दोन्ही संघाला पेनल्टी घोषित करण्यात येईल. जो संघ कॅप्टन उपलब्ध असेल त्यांनी लवकर पोहोचा. हॅलो, दादा तू इथपर्यंत थांबा. मी पण गेला असता हो अबूत. तू पण गेला असता. ए दादा तो बोल. अबे एवढ्या तरी हॅलो. चला, आपल्याला पेनल्टी घोषित होईल दोन्ही कॅप्टनला. आता त्याला काही पर्याय नाही आमच्या आयोजकांकडे, कारण तुम्ही कारण 10ची निर्धारित वेळ होती, आता बरोबर 11:20 झालेत. म्हणजे तर साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 आपण पाहतोय यूट्यूबवर जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून, अर्थात मयुरेशजी मयेकर आणि त्यांची सर्व टीम. आणि या स्पर्धेकरता खास आमचे मास्टर कॅमेऱ्यासाठी उपलब्ध झालेत ते आमचे मित्र अर्थात चिन्मय भायदे सर, तर त्यांचंसुद्धा या श्रीवर्धन प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत, गौरव बोरकर आणि माज खतीब, आणि आमचे सन्माननीय अतिथी टॉस विन होईल त्याला हा कॉईन दिला जाईल. अशा प्रत्येक मॅचसाठी हा कॉईन आहे. श्रीवर्धन प्रीमियर लीगची आठवण तुम्हाला राहील. हेडचा कॉल आहे, इट इज अ टेल. तर मास खतीब म्हणजे पहिला कॉईन जिंकला आहे SPLचा, श्रीवर्धन प्रीमियर लीगचा, तर त्याबद्दल तुझं खूप मनपूर्वक अभिनंदन. माज, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. 6 षटकांचा सामना आहे माज, एक मोठी स्पर्धा. तसा तुझ्याकडे खूप सारा अनुभव आहे प्रीमियर लीगचा खेळण्याचा, एक आयकॉन खेळाडू म्हणून खूप सारं क्रिकेट खेळलेस. पहिला मॅच आहे, या मैदानाचा चांगला अनुभव तुला आहे. गौरवचं होम ग्राउंड आहे, पण तू इथे येऊन बराचसा चांगला परफॉर्मन्स केलेला आहेस. तर क्षेत्ररक्षण करताना 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 2 खेळाडू बाहेर असतील, नंतरच्या 3 असतील. तर कुठले गोलंदाज आहेत जे पॉवर प्लेची षटकं 2 तुझे हाताळू शकतात? आहेत गोलंदाज तर आहेत, 5-6 चांगले गोलंदाज आहेत. ऑन इनफिल्ड गेल्यावर बघू जो कोण येईल तो. चला, जो कॉन्फिडन्सनी येईल. पण प्लेइंग 11 तुझ्याकडे तू पकडून 15 आहेत. तुला वाटले की टॉप 11 मी तू आता चॉईस केलीस प्लेइंग 11साठी? येस, डेफिनेटली टॉप 11 आहे. नक्की टॉप 11 त्यांनी घेतलेत. मग 6 षटकात गौरव बोरकर यांचा संघ आहे सोमजाई वॉरियर्स, त्याच्याकडे प्रचंड अनुभव आणि स्थानिक इथले खेळाडू त्यांनी घेतलेत. तर किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न करेल? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्हाला या स्पर्धेकरता, आणि ही लीग जिंकण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मास खदीप. यानंतर वळूया आपण गौरवकडे. गौरव, टॉस जिंकला असतास तर कदाचित तुझा निर्णय क्षेत्ररक्षणाचाच असता का? हो, पहिला क्षेत्ररक्षण घेतलं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. तर आता फलंदाजी आले, टॉस हरली म्हणजे मॅच हरली नाही, पूर्ण मॅच पडली तुझ्यासमोर. तर 6 षटकांमध्ये किती धावा करण्याचा मनसुबा राहील? हे मैदान तुला चांगलं परिचित आहे. 60+ करण्याचा प्रयत्न. 60+ करण्यासाठी तुझ्याकडे कुठली फलंदाजी लाईनअप आहे? कुणाच्या सोबत ओपनिंग? एक तर मी असं प्रेडिक्ट करू शकतो की तू ओपनिंगला येशील, किंवा काय तुझी जागा कुठली आहे, किंवा कोण 2 ओपनर आहेत तू ज्यांच्यापासून पारीची सुरुवात करशील? बघू, आता 2-3 ओपनर घेऊन ठेवलेत, बघतो. जेव्हा 2-3 ओव्हर घेतलेत, पण एखादा 6 ओव्हरचा मॅच आहे, 5व्या किंवा 6व्या षटकात एखादा पिच हिटर कोण आहे जो तुझ्या धावसंख्येला जास्त गती देऊ शकतो आणि 15 ते 20 धावा एका षटकात घेऊ शकतो, असा पिच हिटर कोण आहे? महादेव दांडे.
महादेव तांडेला आहे. तर वेल डन. तुझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गौरव बोरकर, ही स्पर्धा तू जिंकावीस अशी मनपूर्वक शुभेच्छा. लखनजी भाटकर, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि टॉस जिंकलाय झैन 11 कुवेत, डिसाइड टू फील्ड. धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. हॅलो. तसेच झैन 11 कुवेतमध्ये एस एस स्पोर्ट्सचे ओनर अर्थात शोएब अंतुले मला दिसत आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण इथे येऊन नक्की मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, पण मॅच नंतर येऊन अतिथी कक्षामध्ये थांबा. एस एस स्पोर्ट्सचे ओनर शोएब अंतुले हे सुद्धा ॲज अ प्लेअर म्हणून आपल्याला झैन 11 कुवेतमध्ये पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात आणि महाडमध्ये एक वेगळ्या ब्रँडची बॅट त्यांच्याकडे उपलब्ध मिळेल, स्पोर्ट्स ॲक्सेसरी. तर तुम्ही महाडमध्ये कधी स्पर्धेनिमित्त जात असाल किंवा महाडकडे तुम्ही कुठल्याही ठिकाणी जात असाल तर नक्कीच आमच्या एस एस स्पोर्ट्स अर्थात शोएब अंतुले यांच्या स्पोर्ट्स शॉपीला नक्कीच भेट द्या. तर एस एस स्पोर्ट्सच्या वतीने सुद्धा श्रीवर्धन प्रीमियर लीगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद शोएब अंतुले सर. हॅलो. तर माझ्यासोबत मारूफ सर सुद्धा जोडतात. अर्थात या स्पर्धेकरता आपल्याला हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेमध्ये अर्थात हिंदीमध्ये त्यांचंही समालोचन आपण ऐकणार आहोत. श्रीवर्धनचा एक बुलंद आवाज. अर्थात ही श्रीवर्धन प्रीमियर लीग, त्यामुळे सर्वच टीम आपल्याला पाहायला मिळेल. ती श्रीवर्धन, मसला, माणगाव आणि महाड इथल्याच स्थानिक लोकांना संधी देण्याचं काम आमच्या खऱ्या अर्थाने मयुरेशजी मयेकर अर्थात या साईश्रद्धा मित्रमंडळ यांनी केलेलं आहे. तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसे शिवांश 11 वडवलीचे कॅप्टन सलीम दौनाक यांचं सुद्धा आगमन झाले. तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत श्रीवर्धन प्रीमियर लीगमध्ये. तर शिवांश 11 वडवलीचे संघमालक अर्थात सुकृतजी मांजरेकर यांचं सुद्धा आगमन झाले. तर या स्पर्धेनिमित्त त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीने आपण ही स्पर्धा जगभरात पाहणार आहात यूट्यूबच्या द्वारे. अर्थात श्रीवर्धन ही खऱ्या अर्थाने पर्यटकांची ओळख आहे. मुंबई पुण्याला तुम्ही जाल आणि त्यांना विचाराल विकेंडला कुठे जावं असं वाटेल तर पहिले कोकण, आणि कोकणामध्ये पहिली पसंती ही श्रीवर्धनची आपल्याला पाहायला मिळते. काय आहे श्रीवर्धनमध्ये? तर श्रीवर्धनमध्ये तुम्हाला चांगले बीच, समुद्रकिनारा पाहायला मिळेल. फेसाळलेला समुद्र, मच्छी खायला मिळेल तुम्हाला. प्रत्येक हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंटमध्ये खूप सारा आनंद घेता येईल. नारळी पोपळीच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील. इथली रोटा सुपारी खूप दर्जेदार आणि प्रसिद्ध असलेली. शाळ्याचं पाणी तुम्हाला गोड इथे प्यायला मिळेल. कोकणामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. श्रीवर्धनचं आमचं आराध्य दैवत माता सोमजाईचं तुम्हाला दर्शन घेता येईल. हरिहरेश्वर दक्षिण रायगडातली दक्षिण काशी याच तालुक्यात तुम्हाला पाहायला मिळते. याच तालुक्यात तुम्हाला दिघीचं श्रीराम मंदिर पाहायला मिळेल, जिथे वारकरी संप्रदायातील तब्बल 41वा अखंड हरिनाम सप्ताह दिग्गज कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी येताना तुम्हाला पाहायला मिळतील. ही खऱ्या अर्थाने श्रीवर्धनची ओळख आहे. वारकरी संप्रदायाची एक वेगळी ओळख श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळेल. जास्तीत जास्त कोळीवाडी आपल्याला पाहायला मिळतील समुद्रकिनारी. इथे श्रीवर्धनमध्ये तुम्ही पाहाल तर मुळगाव कोळीवाडा आणि जीवणा कोळीवाडा इथे तुम्हाला मच्छीची मोठी उलाढाल जगभरातली इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची पाहायला मिळेल. तर या सगळ्यासाठी कोकण खूप प्रसिद्ध आहे आणि कोकणी पर्यटकांचं पहिलं आवडीचं विकेंडचं ठिकाण आहे. खूप सारे पर्यटक पहिली पसंती कोकणाला देतात. त्यामध्ये पहिल्यांदा
श्रीवर्धनमध्ये पसंती देतात. तुम्ही अलिबागपासून सुरुवात केलात, अलिबाग काशीद बीच करत तुम्ही इकडे खाडीच्या इकडे आल्यानंतर तुम्हाला दिव्यागर सुवर्ण गणपती, श्रीवर्धन, हरिहरेश्वर करत तुम्ही पुढे खाडीच्या पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळेपर्यंत असे पुणेकर मुंबईकर पूर्ण पर्यटनाचा आनंद घेतात. तर तुम्ही नक्की यूट्यूबवर जे कोणी ऐकत असेल, जे आले नसतील कधी, तर तुम्ही एकदा नक्की या श्रीवर्धनमध्ये. तुम्ही एकदा आलात का तुम्ही श्रीवर्धनचे होऊन जाल, ही खात्री मी नक्की इथून श्रीवर्धनमधून देऊ शकतो. तर रवींद्रनाथ राऊत या क्रीडा मैदानामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. तब्बल 5 दिवस, आज 18 मे ते तब्बल 22 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. 22 मेच्या संध्याकाळी लक्षात येईल की या 16 संघांमध्ये काय पाहिजे. प्रथम फलंदाज आपल्याला मैदानात जाताना दिसतील, अर्थात गौरव बोरकर सध्या कॅप्टन आहे आणि सुचित कदम. फासिक कालोखे यांच्याकडून खुशखबर आहे. अर्थात पहिल्या 20 धावांसाठी गौरव बोरकर यांना हे कॅश प्राइज आले 100 रुपयाचं. आणि सोमजाई संघ जर फायनल किंवा या चॅम्पियन्स ठरतो या लीगचा, तर फसी कालोखे यांच्याकडून त्यांच्या प्रत्येक खेळाडूसाठी 15 खेळाडू आणि संघ मालकासाठी गोल्ड मेडल फसी कालोखे यांच्याकडून असेल. हॅलो हॅलो. तर M3SPL चे ऑर्गनायझर अर्थात अदनान जलाल यांच्याकडून सुद्धा श्रीवर्धन प्रीमियर लीगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. तसेच सन्माननीय अफजल मोहम्मद मेहमान, अफजल इलेवन महाड यांचे संघमालक, त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा येतात. अय्यान इलेवन माणगावचे संघमालक मनोहर मौलाना, मिट्टी मौलाना यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला प्राप्त झाल्यात. तर सन्मान्य गटनेते श्रीवर्धन नगर परिषद अनंतजी गुरव यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरा खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला येतात. रोहित कदम यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेकरता आल्यात. अदनान जलाल आमच्यासोबत फोन कॉलवर जुडतायत. खास करून मास खदीबसाठी त्यांनी बेस्ट ऑफ लक, बेस्ट विशेष पाठवलेत अदनान जलालनी मास खदीबसाठी. आणि या स्पर्धेकरता सुद्धा अदनान जलाल यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. अर्थात अदनान जलाल म्हणजेच M3SPL ज्यांनी मोठी स्पर्धा भरवली त्याचे मुख्य आयोजक अदनान जलाल, त्यांच्याकडून या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आणि झैन इलेवन कुवेत अर्थात मास खदीबसाठी स्पेशली शुभेच्छा येतात, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच आमच्यासोबत फोन कॉलवर जुळतात दाभोल बादशाहचे शाहकालिद पोरे अर्थात M3SPL चे मुख्य आयोजकांपैकी उपाध्यक्ष, त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येतात या श्रीवर्धन प्रीमियर लीगसाठी. तर धन्यवाद शाहकालिद पोरे साहेब, आपल्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा येतात, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. पंच प्लीज आपल्या आयोजकांची भेट घ्या मैदानातच. संदीप माणी सर आणि बंटी जाधव सर. काय नियम आहेत, पहिली मॅच आहे, थोडासा उशीर नक्की, थोडीशी तांत्रिक अडचणीमुळे एक्झॅक्ट सगळं रेडी होतं, पण थोडा विद्युत इश्यू झाला इथे,
त्यामुळे स्पर्धा आपण थोडी उशिराने आम्ही घेऊन पोहोचतोय तुमच्यापर्यंत. तर या स्पर्धेकरता जे पंच आहेत संदीप माने आणि बंटी जाधव यांची ओळख मी एवढ्यासाठीच करून देईन. महाड संदीप माने, दादली महाडवरून बंटी जाधव. M3 SPL ची आपण स्पर्धा पाहिली. 11 दिवस या पंचांनी स्पर्धेमध्ये काम पाहिलं. नयन शिंदे आणि गणेश साळवी सरांच्या सोबत. या पंचांच्या विरोधात अर्थात या चौकडीच्या विरोधात यापैकी हे दोघे जण इथं उपलब्ध आहेत आपल्या स्पर्धेकरता. त्या चौकडी विरोधात त्या 11 दिवसामध्ये 44 DRS घेतले विरोधात पंचांच्या डिसिजनच्या अगेन्स्ट. पण 4 फक्त सक्सेसफुल राहिले प्लेयरचे, नाही तर पंचच सक्सेसफुल होते. इतकी क्वालिटी या पंचांची आपण पाहिली M3 SPL मध्ये. तर तेच पंच अर्थात हे खऱ्या अर्थाने मयुरेश मयेकर यांना धन्यवाद देण्यात येईल, कारण स्थानिक महाड, माणगाव, म्हसला, श्रीवर्धन यापैकीच आपले पंच समालोचक पुढे यावेत यासाठी त्यांनी श्रीवर्धन प्रीमियर लीगचं आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात यूट्यूब चॅनलसुद्धा त्यांनी स्वतःचा जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वरची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर खऱ्या अर्थाने या सगळ्यांची मनपूर्वक आभार. मयुरेश मयेकर, अमेय कर्देकर, सूरज कर्देकर, अमृत बोरकर, अमृत केळसकर, सिद्धार्थ बोरकर, सिद्धार्थ तोडणकर, सिद्धेश्वर तोडणकर. या सर्व आयोजकांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. थोडं पंच पहिली मॅच आहे त्यामुळे थोडं नियमावली आपल्याला पाहायला मिळते. आयोजकांनी सुद्धा पंचांची भेट घेतली खास. आणि या स्पर्धेचा सर्व कव्हरेज आपल्याला कॅमेऱ्यावर, मास्टर कॅमेऱ्याने आपल्या हातांच्या जादूने जे चित्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, त्याचं सर्व श्रेय जाईल आमचे परम मित्र अर्थात चिन्मय भायदे सरांना. मास्टर कॅमेरा तुम्ही खूप साऱ्या टेनिस क्रिकेटच्या ब्रँड चॅनलच्या मध्ये कॅमेरामॅन तुम्हाला करताना त्यांना पाहाल तुम्ही. खास करून फॉर्च्यून इव्हेंट असेल, 70-70 लाईव्ह असेल. आम्ही M3 SPL सुद्धा 11 दिवस चिन्मय भायदे सरांनी मास्टर कॅमेऱ्याने कव्हर केले होते. तर ते इथे श्रीवर्धन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चिन्मय भायदे सरांचं मनपूर्वक स्वागत. वळूया मारूफ सरांकडे. मी वळीन या पहिल्या सत्राचं समालोचन करण्यासाठी. पहिला चेंडू पडतोय मारूफ सरांकडे. यस, हेलो हेलो, थैंक यू हरीश. स्वागत करता हूं आप सभी दर्शकों का इस श्रीवर्धन प्रीमियर लीग में 2022 सीजन 1 साई श्रद्धा मित्र मंडल आयोजित टूर्नामेंट, जिसका पहला दिन आप सबके सामने. शुरुआत हो रही है टूर्नामेंट की. पहली ओवर लेके मास खतीब, राइट आर्म राउंड विकेट. पहली गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल सीधी निकलती हुई वहां पर छोड़ दिया बल्लेबाज ने. अंपायर से वाइड की दाद जरूर मांगी थी, लेकिन अंपायर उसे नकारते हुए पहली गेंद डॉट गेंद. सुचित एक लेफ्ट हैंड बल्लेबाज. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते यहाँ पर सोमदेव वॉरियर्स. अगली गेंद लेके राइट आर्म राउंड विकेट. और इस मरतबा कट कर दिया था वहां पर. फिर से एक बार टप्पा खाने के बाद गेंद हल्की सी बाहर निकलते हुए समझ नहीं सके वहां पर सुचित. फिर से एक बार डॉट बॉल. अभी तक 2 गेंदें की है. माज ने बिल्कुल ऑफ साइड वहां पर आउटसाइड कट कराते गेंद को. टप्पा खाने के बाद बिल्कुल बैट के नीचे से बाहर निकलती हुई गेंद. फिर से एक बार माज राइट आर्म राउंड विकेट से अगली गेंद लेके ऐसे मरतबा उठा दिया वहां पर, लेकिन डी जोन में गई गेंद. अंपायर का इशारा देखना. एक रन के साथ में अपना यहाँ पर खाता खोलते हुए सुचित. अब गौरव बोरकर ऑन स्ट्राइक के पहली मरतबा इस टूर्नामेंट का पहला मुकाबला यहाँ पर सोमजे वॉरियर्स और जैन 11 कुवैत. बॉल आणायचा तिकडून. दोनों कैप्टन इस बात को नोट कर ले कि आपके लिए जो टाइमिंग है यहाँ पे, मतलब 6 ओवर का मैच 5 मिनट के अंदर आपको 1 ओवर खत्म करना है. बॉल दे दे वहां से प्लीज. बॉल
हॅलो. तर थोडासा इंटरप्ट करतोय मी. मारूफ सरांना विनंती असेल, 30 मिनिटं आपल्याला मिळतात 6 षटकांसाठी. प्रत्येक कॅप्टनलाही नोंद घ्यायची आहे. पंच आणि आमचे टेक्निशियन आपला टायमिंग नोट करतात. तर क्षेत्ररक्षक टीमने नोंद घ्यायचे. ऑफिशियली टाइम जाईल तो तुमच्या याच्यात काउंट केला जाणार नाही. पण 30 मिनिटातच तुम्हाला ही षटकं संपवायची आहेत. ओव्हर टू मारूफ सर. बिल्कुल हरी सर, अगली गेंद लेके माज गौरव खेलो राइट में ओवर द विकेट। पावर प्ले का पहले 2 ओवर पावर प्ले के देखने मिले कि अभी तक 3 ही गेंदें अच्छी की, सिर्फ 1 रन वहां पर खर्च किया माज ने। अगली गेंद लेके राइट में ओवर द विकेट से पहली मर्तबा गौरव खेले। गौरव टॉस हारने के बाद हरीश आपने पूछा था गौरव से कि किस तरह की बल्लेबाजी मौजूद है। अगली गेंद और इस मर्तबा उठा के खिलाया, देखना है कि कैच होगा वहां पर, और इसी के साथ में आउट। पहला झटका लगता हुआ गौरव बोरकर कैच आउट होकर पवेलियन में वापस। बड़ी मछली यहां पर जाल में फंसाई यहां पर मास खतीब ने। किस तरीके का प्लेयर है मास खतीब, बिल्कुल बताते हुए पावर प्ले का और नया गेंद था हाथ में और बिल्कुल अपना काम अभी तक करते हुए 4 गेंदें की, अभी तक सिर्फ 1 रन देके 1 विकेट लेने में कामयाब माज। गौरव बिना कोई रन बनाए पवेलियन में वापस। अब उनकी जगह संभालने के लिए महादेव टांडेल, मैन फ्रॉम डिगी, संघर्ष डिगी। हरीश एक टूर्नामेंट बिल्कुल याद करके दिया आपने हरिसर के रनवेली में जो मैच हुआ था, बिल्कुल वन साइड एक बादशाह
वाइड
एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है सोमजय वॉरियर्स का। 8 विकेट गंवाने के बाद, टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए सोमजय वॉरियर्स श्रीवर्धन 38 रन। 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 38 रन। अब आखिरी ओवर, फरदीन आखिरी ओवर लेके फरदीन बगदादी, मैन फ्रॉम गोनगर। सामने है निहाल बगदादी, मैन फ्रॉम पाबरा। राइट एम ओवर द विकेट, पहली गेंद निहाल के लिए। अच्छी गेंद, बिल्कुल बॉगल में गेंद थी। लेग बीमोर की अपील जरूर की वहां पर, लेकिन डाउन द लेग साइड, अंपायर का इशारा वहां पर लेग बाइस की सूरत में 1 रन मिलेगा। बिल्कुल तेज तर्रार गेंद यहाँ पर, निहाल समझ नहीं सके कुछ इस गेंद को। अब साजिश है स्ट्राइक पे, साजिश अच्छा निहाल ही रहेगी स्ट्राइक पे। फरदीन फिर से एक बार अच्छी गेंद वहां पर फरदीन की। जब तक के वहां पर फील्ड करते, थ्रो करते, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा वहां पर दोनों ही बल्लेबाजों को। आखिरी ओवर चल रहा है, टॉस जीता था यहाँ पर जैन 11 कुवैत ने। अभी तक बिल्कुल अच्छी गेंदबाजी यहाँ पर कह सकता हूँ मैं, बिल्कुल बांध के रखा है। सिर्फ एक 6 लगा इस इनिंग में जो सुचित के बल्ले से आया था। टॉस लाइन की गेंद थी वहां पर, साजिश ने उठा के खेला है, क्या बाउंड्री? इल्हाम है वहां पर। जब तक ये फील्डिंग करते, फरदीन के पास थ्रो करते, थोड़ा सा खराब थ्रो, लेकिन एक ही रन से संतुष्ट। दूसरा रन लेना जरूर चाहा था, लेकिन कोई तालमेल दिखा नहीं यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों के दरमियान। एक ही रन मिलेगा इस 1 रन के साथ। अब स्कोर जा पहुंचा है सोमजय वॉरियर्स का 41 रन। और इस मर्तबा स्लो लाइन की गेंद थी, बिल्कुल समझ नहीं सके वहां पर निहाल। चारों खाने चित, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर पे थमा हुआ 41 रन। 4 गेंदे हो चुके, आखिरी 2 गेंदे आना शेष इस ओवर की, आखिरी 2 गेंदे। फरदीन निहाल के लिए। वन टू गो, 1 रन मिलेगा इस गेंद पे। अब आखिरी गेंद इस ओवर की, इस इनिंग की आखिरी गेंद लेके फरदीन साजिश के लिए आखिरी गेंद का सामना करेंगे। साजिश राइट एम ओवर द विकेट, स्कॉलैंड की जानिब से। फरदीन अच्छी गेंद हिट करना चाहता, लेकिन बिल्कुल बल्ले के नीचे लगती हुई 1 रन दूसरे रन के लिए जरूर दौड़े, लेकिन वहां पर रन आउट। साजिश रन आउट होकर पवेलियन में वापस। इसी के साथ में इनिंग का खात्मा। 9 विकेट के नुकसान पर स्कोर है 44 रन सोमजय वॉरियर्स का। अब इस मैच को जीतना होगा तो 6 ओवर में 45 रन बनाने होंगे। अच्छा सॉरी, 43 रन हुआ है, 44 का विन है। 44 रन बनाने होगी जीत के लिए। 9 विकेट खोने के बाद 43 रन बना पाई है सोमजय वॉरियर्स। तो जीतना है अगर यहाँ से जैन 11 कुवैत को, तो फिर 44 रन बनाने होंगे। 6 ओवर है आपके पास और अच्छी गेंदबाजी करनी होगी अगर सोमजय वॉरियर्स को इस मैच को जीतना होगा तो, क्योंकि बल्लेबाजी अभी तक थोड़ी सी निराशाजनक रही है।
हॅलो हॅलो. तर विनंती आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचा दुसऱ्या मॅचकडे आपण वळणार आहोत. मधल्या सत्रात टॉस करणे कंपल्सरी आहे. तर आजच्या पहिल्या दिवसातील दुसरा मॅच असेल. शिवांश इलेव्हन वडवली विपक्ष आर के डेकोरेटर्स भट्टीचा माळ. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये पोचा प्लीज. दोन्ही कॅप्टनला प्लेइंग 11 सोबत आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. मॅच सुरू व्हायच्या आत टॉस करणे गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी आहे. यस, शिवांश इलेव्हनचे कॅप्टन आलेले आहेत. सोबत टीम ओनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तर दोघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. सूरज, चला. आर के डेकोरेटर्स भट्टीचा माळ अर्थात सतीश पाटील. चला. तर आनंदभाई गुरव गटनेते श्रीवर्धन नगर परिषद यांना विनंती आहे की त्यांच्या हस्ते टॉस होईल. तर आनंदभाई गुरव आपल्यासोबत जोडतायत. सतीश पाटील आणि सलीम दवनाक आहे. टॉस विन होणाऱ्यालाच कॉईन दिला जाईल. तर टॉस होतो इथे. हेडचा कॉल आहे. इट इज अ टेल आणि कॉईन जाते सतीश पाटील यांच्याकडे. तर सतीश, 6 षटकांचा सामना आहे. अभिनंदन. अतिथींना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. सतीश पाटीलकडे जोडतोय आपण. 6 षटकांचा मॅच आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण, नो डाऊट. आपण पाहिले पहिला सुद्धा मॅच क्षेत्ररक्षण टीमचा दबदबा राहिलाय. 6 षटकात शिवांश इलेव्हन वडवली एक चांगला संघ, एक चांगला कॅप्टन तुझ्या समोर आहे. तर किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल त्याला? 60 धावांवर रोखण्यासाठी तुझ्याकडे तू एक गोलंदाज आहेस, पण असे कोण गोलंदाज आहेत की जे पॉवर प्लेमध्ये षटकं टाकतील आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करतील? शार्दूल महाडिक, नवीद आहे. शार्दूल महाडिक, नवीद पोपलणकर, एक स्वतः तू आहेस. तर चांगली गोलंदाजी लाईनअप आहे की 60-65 धावांवर तू रोखण्याचा त्यांना प्रयत्न करणार आहेस. या स्पर्धेकरता तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आवडते सलीम दवनाक यांच्याकडे. सलीम, टॉस हरलाय, नक्कीच क्षेत्ररक्षणात निर्णय असेल, पण बॅटिंग आले. टॉस हरली म्हणजे काय मॅच हरली नाही, बॅटिंग करायची आहे. तर 6 धावांमध्ये 60 धावांवर रोखण्याचा सतीश पाटीलचा इरादा आहे. किती धावा वाटतायत तुला करायच्या? मैं पण टॉस जीतने के बाद मैं भी फील्डिंग लेने वाला ही था, लेकिन अभी पहले बैटिंग है तो प्लस 4 लेफ्टी है, तो मेरा टारगेट रहेगा 70 प्लस का रन का. 70 प्लस रन का की रनों की कोशिश है. लेकिन ऐसे कौन बल्लेबाज है जो पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी करेंगे? अर्थात लेफ्ट हैंडेड के लिए यहाँ पे बल्लेबाजी कामयाबी रहती है. ऑक्शन के टाइम में आपने सही बल्लेबाज भी चुने हैं, तो कौन ऐसे ओपनर रहेंगे साथ में तुम, और तुम्हारा नंबर क्या रहेगा इस बैटिंग लाइनअप में? बैटिंग लाइनअप में मेरे साथ फैसल ओपनिंग करेगा क्योंकि वो लेफ्ट हैंड है. उसके बाद दूसरा एक लेफ्ट हैंड है सऊद करके, और भारत भाई एक्सपीरियंस है मिडल ऑर्डर में. और उसके बाद नासर एक लेफ्टी है, और वैसे साहिल एक है, हिटर है, नाजिम है, जैसे काफ़ी ऐसे बैट्समैन है. बहुत बढ़िया बैटिंग लाइनअप है, लेकिन अभी भी देखा कि पहली बल्लेबाजी करते हुए भी बढ़िया बैटिंग लाइनअप दिख रहा था पेपर पे, लेकिन कोलैप्स हो गया. उसके बारे में क्या प्लान है? प्लान तो एक सरप्राइज पैकेज मारूफ है हमारे लिए, क्योंकि ज़्यादा यहाँ पे एरिया के लोगों ने देखा नहीं, वहाँ के ही देखा हुआ है. और वो एक ऑलराउंडर है, और मिडल ऑर्डर में कहाँ पे भी वो ऐसा ऐसा है जैसे रसल के तरह है, वो कहाँ पे भी उसको यूज़ कर सकते हैं हम. ओके, थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅचकडे वळूया आपण. धन्यवाद. तर आर के डेकोरेटर्स भट्टीचा माळ विन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू.
धन्यवाद मारूप. वाईट बॉल येतोय. 44 धावांचं लक्ष आहे 36 षटकांमध्ये पाहिलं. सुशील सावंत पहिलं षटक हाताळण्यासाठी मासाठी फुल टच चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढला. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार जातोय चौकार. SPL चौकार इथे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात खांदी गळलेले पाहायला मिळतात. आत्मविश्वास अजिबात नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या. हॅलो हॅलो सुशील हॅलो हॅलो. दहा धावा झालेत. सुशील माघार ठेवतोय अर्थात 44 धावा आहेत. धावा रोखण्यासाठी गोलंदाजाकडे काही नाहीये. सुशील हा फटका बसलाय. इथे संधी आहे. साजेश भाटकर आहे चेंडूच्या खाली. हो अप्रतिम झेल इथे महादेव तांडेलने टिपलाय. रिफ्लेक्सेस झेल टिपलाय. हातातून उडाल्यानंतर अप्रतिम झेल महादेव तांडेलचा इथे पाहायला मिळाला. पहिला फलंदाज बाद होईल. तर सन्मानाकडे वळतोय आपण. चिन्मय सरांना विनंती असेल अतिथी कक्षामध्ये सन्माननीय आनंदभाई गुरव यांचा सन्मान. सूरज कर्देकर मुख्य आयोजक या स्पर्धेचे. अनंतभाई गुरव गटनेते श्रीवर्धन नगर परिषद आणि या मुख्य स्पर्धेचे मुख्य उद्घाटक यांचा सन्मान. सूरज कर्देकर मुख्य आयोजक या स्पर्धेचे. एक प्रेमाची शाल मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. सुशील हा चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त संधी इथे. धाव डायरेक्ट हिट. वा काय थ्रो पाहायला मिळाला इथे. सुफियान मला वाटतं इथे दुर्दैवी ठरतोय. दुर्दैवांत होतोय. धाव बाद सरळ खेळाडूच्या हातात खेळला होता. माचची इच्छा होती की धाव घ्यायची आहे पण कुठल्याही अँगलने ती रन झाली नसती. सुफियानची इच्छाच नव्हती नॉनस्ट्राईकला येण्याची पण डायरेक्ट हिट अप्रतिम डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. हॅलो हॅलो आपण पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय सुजाता तोडणकर यांचा सन्मान सूरज कर्देकर करतील. तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर भंडारी समाज अध्यक्ष मंगेशजी मांजरेकर यांचा सुद्धा सन्मान. सूरज कर्देकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक करतील.
धन्यवाद. तर पुढील मॅचकडे वळूया. सुशील माचसाठी हा फटका सुद्धा प्रॉपर कनेक्ट झाला नाही. निनाद महापर्ले चेंडूच्या मागे पळतोय. पाहूया अप्रतिम प्रयत्न, पण चेंडू सीमारेषा पार. मॅरेथॉन जिंकली ती चेंडूने. क्षेत्ररक्षक निनादला मात्र चेंडू अडवण्यात यश आलं नाही. षटकाची सांगता. पहिल्या षटकाचा सांगतेनंतर धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 14 धावा. 1 विकेटच्या बदल्यात. वळूया पुन्हा एकदा आपण अतिथी कक्षामध्ये. सन्मान आमच्या अतिथींचा सन्मानाकरता सन्माननीय अजिंकेश जी भाटकर, चिन्मय सर. सूरज कर्देकर सन्मान करतायत अजिंकेश भाटकर, अर्थात लखन भाटकर यांचा या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक. त्यानंतर आणखीन एक सन्मानाकडे आम्ही वळतोय. समुदाय वॉरियर संघाचे संघ मालक आणि या स्पर्धेकरता ज्यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्हही प्राप्त झाली, सन्मान्य आकाशजी जैन यांचा सन्मान सूरज कर्देकर करतील. धन्यवाद आकाश जैन साहेब, आपलं सुद्धा आभार. तसेच रुद्रेशजी भाटकर, आपल्याला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. उद्योजक अर्थात कॉन्ट्रॅक्टर रुद्रेशजी भाटकर, आपल्याला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. मुख्य आयोजक अमेयजी कर्देकर आपली वाट पाहतात. अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान एक धाव घेतली जाते. तसेच प्रियतेज कर्देकर यांना सुद्धा विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सिद्धार्थ नेवरेकर गोलंदाजीसाठी. शुभ अंतुले आले, ते एकेरी धाव घेतली आणि आपल्या कॅप्टनला स्ट्राईक दिले. एक चांगला संयमी क्रिकेट. हा चांगला फटका, देखना क्रिकेटिंग स्ट्रोक, वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर होऊन येतोय अख्खा दमदार चौकार मास्कदीपच्या बॅट मधून. प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अफाट सौंदर्य क्रिकेटचं झळकवणारा. कारण आता वन साइड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला जास्त फेवर केले जातात. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातात. धावत संख्या होती 19. चौथा चौकार माच खतीबच्या बॅट मधून आलाय. 5 चेंडू त्यांनी केलेत. बॉल द्या, बॉल प्लीज, बॉल द्या नवीन. दिलंय मॅच बॉल पण आलाय. 5 चेंडू खेळलेत माच खतीबनी, 4 चौकार. मारूप आपण पहिली इनिंग पाहिली. फलंदाजी लाईनअप गौरवने बेजबाबदारपणे स्ट्रोक खेळला. कॅप्टन असून पहिल्या चेंडूवर त्यांनी एकच क्षेत्ररक्षक होता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक्झॅक्ट तोच क्षेत्ररक्षक त्यांनी निवडला स्ट्रोक खेळण्यासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू होता माचचा, कुठेही खेळता आला असता. हा फटका महादेवच्या डोक्याच्या वरून कॉमेंट्री बॉक्सला दिली सलामी. चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार. मिळतील एका चेंडूवर अर्धा डझन धावा, म्हणजे 6 माच खतीबला. माचच्या बॅटमधून हा पहिला षटकार. याच्या आधी त्यांनी 4 चौकार खेळले होते. अप्रतिम फलंदाजी. 23 धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडूंचा फक्त त्यांनी सामना केलाय. सिद्धार्थ आणखीन एक चांगला स्ट्रोक, पण यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाही. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 1 धाव माजला इथे मिळते.
हा फटका चांगला आहे का? नाही. निनाद आहे चेंडूच्या खाली आणि निनाद इज द सेफेस्ट मॅन. क्षेत्ररक्षणासाठी सुरक्षित हात. फलंदाजी लाईनअप मी पेपरवर पाहिली जेव्हा दोन्ही संघ, तर एका बाजूला अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळाले, पण सोमजाय वॉरियर्समध्ये पाहिली तर फलंदाजी लाईनअप अतिशय ताकदी आणि इथलेच पाणी घेऊन जा, स्टंपसाठी पाणी घेऊन जा. नवीन फलंदाज ते रिहान, मॅन फ्रॉम सायगाव. तर चर्चा ती करत होतो मारूप आपण की सोमजाय वॉरियर्स आपण पाहिली तर फलंदाजी लाईनअप डीप फलंदाजी लाईनअप होती आणि पॉवर प्ले मध्ये चांगले खेळणारे फलंदाज तुम्ही पाहणार निनाद महापर्ले, महादेव तांडेल, गौरव बोरकर, हे 3 खेळाडू असे होते की ते 360 खेळू शकतात आणि पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी करू शकतात. डावकुरा त्यांचा ओपनिंग पासून पिच हिटर होता सुचित कदम, तोही फेल ठरला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. नंतर असं वाटत होतं की अतुल मार्कंडे आहे जो शेवटची 2 षटकं त्याला बॅलन्स ठेवला होता, जसं आपण मुंबई इंडियन्समध्ये पाहतो. कारण पोलार्डला वापर जसा केला तो तसेच वापर मला वाटलं होतं की सोमजाई वॉरियर्स करेल, पण विकेट इतके गेले की अतुलला खूप लवकर यावं लागलं आणि अतुलच्या नैसर्गिक खेळाच्या विपरीत फलंदाजी त्याला करावी लागली, त्यामुळे तोही सबसेल फेल ठरला. धावसंख्या होते 26 धावा, 44 धावांचं लक्ष आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. खराब फलंदाजी पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर 2 देखणे चौकार ठोकले होते महादेव तांडेलने, पण त्यानंतर तब्बल 1 ते 1.5 ओव्हर नॉन स्ट्राईकला महादेव, त्याच्या दरम्यान 3 ते 4 विकेट गेले. कारण त्यावेळेस असा एक फलंदाज येणे गरजेचं होतं 2 विकेट पडल्यानंतर, गौरव आणि सुचित, की जो फलंदाजीला महादेवला सपोर्ट करेल, एक पार्टनरशिप बिल्ड करेल. मी बऱ्याच वेळेस पाहिले श्रीवर्धनचं क्रिकेट खूप चांगलं आहे, क्रिकेटरही खूप चांगले आहेत, पण याची चर्चा मी सातत्याने करतो. 6 षटकांचे जेव्हा मॅच येतात ना तेव्हा तेव्हा चांगले चांगले खेळाडू सुद्धा नांगी टाकताना मी पाहिलेत. 6 षटकांचा खेळ म्हणजे खूप मोठा आणि लांब होतो श्रीवर्धनसाठी, कारण प्रत्येकाला 2-3 ओव्हरच्या फायनल खेळणे, 4 ओव्हरच्या सुरुवातीच्या मॅच खेळणे सगळ्यांना सवय आहे. पण तुम्ही पाहाल तर मोठे खेळाडू तेव्हाच तुम्ही बनाल जेव्हा तुम्हाला लॉंग फॉर्मॅटमध्ये फलंदाजी करता येईल. 8-8 ओव्हर, आणि प्रीमियर लीग तुम्ही पाहाल तर 6 नाही तर 8 ओव्हरचीच असते. तर तुम्हाला हे गणित कुठंतरी सोमजाय वॉरियर्सचं चुकलंय. तर टीम ओनर, टीम मॅनेजर, मेंटॉर आणि कॅप्टनला याच्यावर नक्की मीटिंग घ्यावी लागेल. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक निवडलाय सुरेख जेल. फलंदाज बाद. आता कुठेतरी वाटत असेल गौरवला की एक 50 ते 60 धावा असत्या तर आपण मॅचमध्ये नक्की असतो. हे जे डॉट बॉल विकेटसाठी गेलेत ना तेवढ्यात 10 ते 15 धावा वाढल्या असत्या सोमजाय वॉरियर्सच्या. खराब फलंदाजी पाहायला मिळाली ती खऱ्या अर्थाने सोमजाय वॉरियर्स कडून. अक्षरशः फेल फलंदाजी पाहायला मिळेल. इथे मात्र माज खतीबनी जबरदस्त फलंदाजी केली. हा एकच स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये टायमिंग झाला नाही आणि त्याच्यावर तो बाद झाला. पाहिलं तर त्यांनी लगातार 3 चौकार ठोकले होते, एक सिंगल, नंतर चौकार, एक षटकार आणि सिंगल. 22 धावा करून बाद होतोय माज खतीब आणि पहिलं यश मिळतंय ते साजेश भाटकरला. SPLच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी माज खतीब एक मोठा विकेट घेतलाय. तर चांगली गोलंदाजी आहे सोमजाय वॉरियर्सकडे, पण धावा खूप कमी केल्या फलंदाजी करताना. सुशील सावंत असेल एक्सपिरियन्स, साजेश भाटकर असेल, निनाद आहे, सिद्धेश आहे, गोलंदाजी चांगली आहे पण फलंदाजी फेल ठरली. फरदीन बगदादी आणखीन एक झेल बाद होऊ शकतो. खराब क्षेत्ररक्षण इथे सुचित कदमचं. हा झेल खूप महत्वाचा होता कारण फलंदाज होता फरदीन बगदादी. हा झेल महत्वाचा गेलाय सुचित कदम कडून. 1 शॉट, यस सर, 1 शॉट आहे. 1 धाव कमी आहे. ह्या गोष्टी फरदीन बगदादीच्या बाबतीत तुम्हाला खूप वेळा पाहायला मिळतील. जसा क्रिस गेल आपण पाहतो धावण्यासाठी खूप आळशी,
तसा फरदीन बगदादीलाही मी पाहिले तो 2 धावा जास्त घेत नाही. तर क्रिस गेलच्या बाबतीत असं सांगेन की त्याने पुऱ्या इंटरनॅशनल क्रिकेट करिअरमध्ये कधी 3 धावा धावल्या नाही. इतका क्रिकेटर आळशी होता तो. पण धावण्यात आळशी होता, पण षटकार आपण पाहतो त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेट करिअरची सुरुवात सुद्धा षटकाराने केली होती. चांगली गोलंदाजी, ह्या 2 धावा वाचल्या असत्या फरदीन बगदादी बाद झाला असता. आता क्रिकेटवर जर तरवर सोमजाई वॉरियर्स कुठला तरी एखादा चमत्कार सोमजाई वॉरियर्सला आता या मॅचमधून वाचू शकते. धावसंख्या होते 27. हा फटका चांगला आहे, इतका चांगला आहे की चेंडू जाईल सीमा रेषा पार. बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यावर जो आवाज आलाय ना, ज्या आवाजासाठी प्रत्येक खेळाडू प्रत्येक फलंदाज आतुर असतो आपल्या शॉट बॅटमधून शॉट निघाल्यानंतर त्या आवाजासाठी. तो आवाज इथे फरदीनच्या बॅटमधून आहे. फरदीनचे षटकार मात्र प्रत्येक वेळेस आपण पाहाल तर मोठेच फटके आपल्याला पाहायला मिळतात. तर सन्मान्य जाफरभाई अनवरी यांचं सुद्धा आगमन इथं होतंय. तर मी श्रीवर्धन प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जाफरभाई अनवरी. सुरेख कमबॅक वापसी केली इथे. प्रत्युत्तर दिलं ते साजिद वाटकरनी. धावसंख्या पाहाल या षटकाने धावसंख्या झाली 33. तिसरं षटक आहे. अजून 11 धावा विजयासाठी पाहिजेत. या षटकातील शेवटचा चेंडू साजिद हाताळेल. षटकार धावून 7 धावा फक्त त्यांनी दिल्यात 5 चेंडूमध्ये. साजिश आणखीन एक मोठा फटका. आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावर तुटून पडलाय फरदीन बगदादी. चेंडू सीमारेषा पार. षटकाची सुद्धा सांगता होईल. आणि षटकाराने धावसंख्या होती 39 धावा. सुचित कदमनी सोडलेला झेल इथे मात्र सोमजाई वॉरियर्सला अडचणीत आणतोय. तो झेल खूप महत्वाचा होता. खूप लेट झाला सुचित. बुलेट स्ट्रोक होता फरदीनचा. त्याला वाटला माझ्यापर्यंत येईल, पुढे येऊन पकडेपर्यंत चेंडू पडला होता. आणि सुचितनी कमालच केली. टोपी पडल्यानंतर बॉल पहिले घ्यायचा, तो पहिले टोपी घेतली आणि नंतर बॉलकडे गेला. एक वेगळं भांबावलेलं चित्र पाहायला मिळालं सुचित कडून मैदानात. असं सर्रास आपल्याला पाहायला मिळत नाही. पण सुचित एक नौका यंग टॅलेंट आहे. खूप सारं शिकायचं आहे त्याला. या सगळ्या चुकातून एक चांगला क्रिकेटर श्रीवर्धनला नक्की मिळेल येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. सुचित कदम एक चांगला फलंदाज आहे. आता आलाय गोलंदाजीसाठी उत्तम भाटकर, त्याने एक सुरेख झेल आता टिपला होता. उत्तम भाटकर, रिहान यांच्यासाठी चांगला फटका आहे. बॅकवर्ड पॉइंट वरून जाऊन देखणा स्ट्रोक केलाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार. येतोय SPL श्रीवर्धन चौकार. 4 धावांनी धावसंख्या होते. स्कोर लेवल विजयासाठी फक्त 1 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना थोडासा पाहायला मिळाला. थोडीशी झुंज क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी दिली, पण फलंदाज मात्र सबसेल फेल ठरले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. हलक्या हाताने खेळलाय मनगटी फटका रियान यांनी. हा अनुभव आहे रियानचा आणि सामना संपला जातोय. अर्थात विजयी पहिली श्रीवर्धन प्रीमियर लीगची. जैन 11 कुवेत. कॉंग्रॅच्युलेशन मास खतीब अँड टीम. एक चांगला क्रिकेटचा सामना आपल्याला पहिला पाहायला मिळाला श्रीवर्धन प्रीमियर लीग. यानंतर मॅचकडे आपण वळणार आहोत. अर्थात लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. आपल्या स्पर्धेचा नियम आहे बाहेर येताना हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही संघातील खेळाडूंनी एकामेकाला भेटायचं आहे. खेळ भावना जपायची आहे आणि विनंती असेल खेळाडू कक्ष खाली करून नवीन संघाला द्यायचा आहे. पण दोन्ही संघांनी प्लीज लाईनअपमध्ये प्लीज लाईनअपमध्ये मास कधी विनंती असेल. एक स्पर्धेचे नियम आपण पाळायचे आहेत. लाईनअपमध्ये आपण भेटायचं सुद्धा आहे. खेळाडूंनी येणाऱ्या खेळाडूंनी सुद्धा समजायच्या लाईनअपमध्ये भेटायचं आहे, ही विनंती आहे.
हॅलो. तर पहिला मॅच आपण पाहतोय. मुसीब 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 हॅलो. तर या स्पर्धेसाठी आपल्यासोबत जोडलेत अर्थात क्रिकेटचे रसिक आणि जिथे क्रिकेट असेल श्रीवर्धनमध्ये जाफरभाई अनवरी. येत्या काळात आपल्याला क्रिकेट श्रीवर्धन असोसिएशन पाहायला मिळेल, त्याच्यातसुद्धा त्यांचा मुख्य रोल असेल. तर जाफरभाई अनवरी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे आणि तो मेडल जाते खऱ्या अर्थाने 2 षटकात 8 धावा दिल्या आणि 4 गडी बाद केले. मुसेफ बंदरकर, मॅन फ्रॉम गोंडघर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली.